जय भीम. नमो बुद्धाय. क्रांतीचे वर्ष 1920. या सदरामधील दुसऱ्या भागात आपण बाबासाहेबांनी लंडनमधून छत्रपती शाहू महाराज यांना पाठवलेले पत्र क्रमांक 2 पाहत आहे. याही पूर्वी आपण पहिले पत्र वाचले होते. हे दुसरे पत्र. 10 हेनरीज रोड, चौक, फार्म, लंडन, NW 3, 3 फेब्रुवारी 1921. प्रिय महाराजसाहेब, 14 डिसेंबर 1920 रोजीच्या तुमच्या पत्राबद्दल खूप आभारी आहे. पत्रातील धैर्य वाढवणारे लिखाण वाचून आनंद झाला. भारताच्या उदारमतवादी स्थिती संबंधी मॉन्टेग्यू यांचा काही अंशी गोंधळ झाला असे मला वाटते. इतरांनी जशी ब्राह्मणोत्तर चळवळ समजून घेण्याची तसदी घेतली नाही, उलट दुर्लक्षच केले. पण मॉन्टेग्यू यांचा चळवळीविषयीचा दृष्टिकोन तिरस्काराचा नाही. त्यांच्या मतांचे अवलोकन केल्यावर असे वाटते, पश्चाताप याचा वाटतो की रिफॉर्म्स बिल जेव्हा ऐरणीवर आले तेव्हा निर्णायक क्षणी कोणी चांगला ब्राह्मणोत्तर चळवळीचा पुरस्कर्ता तेथे हजर नव्हता. परिणामतः या चळवळीच्या विरोधकांनी, साहजिकच ही चळवळ ब्राह्मणीवादाचा विरोध करणाऱ्यांनी प्रतिनिधी चळवळ ठरवण्याचे काम केले. या चळवळीची लोकशाहीवादी बाजू मात्र चतुराईने अशी दाबून टाकली की तिचा विकृत दृष्टिकोन इंग्रज लोकांच्या मनात ठसला. पुरोगामित्व एकदा सिद्ध झाले की त्यात लवकरच बदल होत नाही. कारण भारतातील बहुसंख्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल थोडक्यात लोकांना चिंता वाटते, पण मोठा गट हा प्रचलित व्यवस्थेवर खुश असतो. भविष्यात तोंड देण्यास आपण आतापासून प्रयत्नशील सज्ज झाले पाहिजे. भारतातील सामाजिक व राजकीय बाबतीत परस्परांच्या संबंधाचे प्रश्न प्रत्येक महत्त्वाचा इंग्रज माणसांना समजविण्याचा व सर्वतोपर प्रयत्न करीत असतो. प्रत्येक प्रसंगी केलेल्या माझ्या प्रयत्नांनी त्यात वेळी तात्काळ परिणाम दिसणार नाहीत, पण काळ बदलून येईल की माझे प्रयत्न वाया गेले नसतील. महाराज, आपल्या सांगण्याप्रमाणे लोकांना एकत्र आणण्याशिवाय मी दुसरं काहीही महत्त्वाचं लोकांची चर्चा करतो. ते इंग्रज समाजातील महत्त्वाच्या जागेवर आहेत आणि माझा एकत्र आणण्याचा विचार त्यांना आवडला. माझी कल्पना त्यांनी एकमताने उचलून धरली, पण त्यांचा सूर असा होता की जोपर्यंत या घटनेत वेतनाधारी सचिव ठेवत नाही तोपर्यंत ही संघटना काही कामाची नाही. याचा अर्थ असा की आर्थिक वार्षिक जवळजवळ 55,000 पाऊंडचा खर्च येणार. दबलेल्या वर्गाची परिस्थिती त्यांची मिळकत नाही आणि एक खर्च बघितला तर अशा संघटनेत अस्तित्वात येणे शक्यच नाही. महाराज, आपणास ऐकून आनंद होईल की मॉन्टेग्यू यांनी मला दुसऱ्यांदा मुलाखतीसाठी बोलवले आणि मी बॉम्बे लॉजिस्टिक कौन्सिलचा सभासद बनवण्यासाठी भारतात परत जावे अशी त्यांनी इच्छा बोलून दाखवली. मला वाटते की आमची पहिली मुलाखत झाली तेव्हाच त्यांनी मुंबईच्या व्हाईसरायांना तार करून माझी लॉजिस्टिक कौन्सिल्समध्ये नेमणूक करण्यास सांगितले असावे. मी वेटिंग यांना सांगितले की मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलेलो नसून महत्त्वाच्या कामाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेलो आहे. माझे मते असे आहे की मी अगोदर भारतात परत जावे आणि दबलेल्या वर्गाला मोठ्या प्रमाणातील प्रतिनिधित्वासाठी मुंबईच्या व्हाईसरॉय व गव्हर्नरशी बोलणी करावी. यांनी हमी पण दिली की जोपर्यंत जे आदेश देणार नाही तोपर्यंत शोषित लोकांचे प्रतिनिधित्व घेणे थांबवणे असे जाहीर करणार नाहीत. अर्थातच हे सर्व भुरळ पाडणारे होते, पण कौन्सिलमध्ये जागा मिळवण्यासाठी माझा अभ्यास मध्ये सोडून भारतात परत जावे मला पटत नव्हते. माझ्या समाजातील सेवा करण्याची मी ठरवलेले आहेच असले तरीही वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी मी अशक्त नव्हतो. महाराजच आता पाहतील की जशी समाजसेवा करण्याचे मी ठरवले तशी चांगली सेवा देण्याचे हेच एक साधन आहे. म्हणजेच कौन्सिलची जागा हेच एक साधन आहे. मी थोडक्यात दिवसात लेबर
पाठीशी संपर्क करून त्यांच्याशी काही उघड चर्चा करणार आहे. मी महाराजांना सुचवू इच्छितो की कृपया महाराज आपण भारतात दौरा करण्यास आलेल्या मेसर्स वेडग्यूड अँड स्पूर यांना भेटलात का? ते इकडे परत आल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मी त्यांना भेटेन व त्यांना आपला टाकलेल्या डावपेचाचे परिणाम काय झालेत ते सांगेन. आपला नम्र म्हणून त्यांनी सही केली होती आणि तिथं B.R. आंबेडकर अशी त्यांची जगप्रसिद्ध जगविख्यात सही होती आणि एक नोट लिहिली होती त्यांनी, ताजा कलम. लंडन टाइम्सच्या संपादकाशी मी मैत्री केली आहे. मी त्यांना लिहायला सांगितल्याप्रमाणे शोषित वर्गाच्या शिक्षणावर त्यांनी लेख लिहिलेला आहे. तो लेख मी तुम्हाला पाठवत आहे. मित्र हो, हे पत्र होतं बाबासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांना लंडनमधून लिहिलं होतं. आपण या पत्रात इथेच थांबूया आणि पुढील पत्रासाठी पुढील अंकात नक्कीच भेटू. जय भीम, नमो बुद्धाय. नव्या पिढीला नवा जय भीम.